मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपण बनवणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये मुलांची आवडती रेसिपी म्हणजे चीज गार्लिक ब्रेड। खूप टेस्टी रेसिपी आहे, खूपच सोप्या पद्धतीने बनवली जाते। तुम्ही त्यांना हे नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकता, टिफिनसाठी बनवून देऊ शकता किंवा जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा झटपट ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि साइडला छोटीशी बेल आयकॉन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वात आधी आपण घेतलेले आहेत 4 ब्राउन ब्रेड। ब्राउन ब्रेड नसतील तर तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता, पण व्हाईट ब्रेड पेक्षा ब्राउन ब्रेड हेल्दी असतं म्हणून मी ब्राउन ब्रेड घेतलेला आहे। यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चीज। चीज मध्ये तुम्ही चीज स्लाइस घेऊ शकता, चीज क्यूब किंवा मोझरेला चीज सुद्धा घेऊ शकता। यानंतर आपण घेऊया बटर। बटर मोठे 3 ते 4 चमचे। त्यानंतर घेऊया आपण बारीक चिरलेला किंवा ठेचलेला लसूण 6 ते 7 पाकळ्या। रेड चिली फ्लेक्स, आणि हे कसे बनवायचे तर सुक्या मिरच्या मिक्सर मध्ये ग्राइंड करा, तुम्ही त्याचे फ्लेक्स बनवू शकता। ऑरिगॅनो किंवा कुठचाही हर्ब जे आपण पिझ्झावर स्प्रेड करण्यासाठी वापरतो। आता सर्वात आधी एका पॅन मध्ये आपण बटर गरम करून घेऊया। बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तीचा सुद्धा घेऊ शकता, कारण हे गार्लिक ब्रेड आहे ज्याच्यामध्ये बटरचा वापर जास्त केला जातो। बटर गरम होताच याच्यामध्ये आता ठेचलेले लसूण आपण घालूया, हलकसं परतून घेऊया साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी। पण या गोष्टीची काळजी घ्यावी तर त्याचा कलर चेंज होऊ नये, म्हणजे करपू नये किंवा ब्राऊन सुद्धा होऊ नये। 1 मिनिटापर्यंत परतून घ्या। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया रेड चिली फ्लेक्स। या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इंग्रेडिएंट्स चेंज करू शकता, जसे की जर तुमच्याकडे सुक्या मिरच्या नसतील, फ्लेक्स नसेल तर तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा याच्यामध्ये घालू शकता। फ्लेक्स हलकेसे परतून झाल्यानंतर बोलमध्ये काढून ठेवा। या प्रकारे बटर गार्लिक स्प्रेड तुम्ही जास्तीचं बनवून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा ब्रेडवर स्प्रेड करून तुमच्या मुलांना देऊ शकता। तर आपला हा स्प्रेड तर रेडी आहे। आता आपण ब्रेड घेऊया आणि त्याच्यावर आता स्प्रेड करूया आपण तयार केलेलं गार्लिक बटर। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही याच्यावर बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो सुद्धा घालू शकता आणि ही रेसिपी आणखीन हेल्दी बनवू शकता। दोन्ही ब्रेडवर गार्लिक बटर स्प्रेड केल्यानंतर आता आपण याच्यावर ठेवूया चीज स्लाइस। जसं मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही याच्यामध्ये ग्रेटेड चीज वापरू शकता, म्हणजे चीज क्यूब किंवा मोझरेला चीज। मी सुद्धा तेच वापरणार होते पण माझ्याकडे नव्हतं। सर्व रेसिपीची तयारी केली आणि लास्ट मोमेंटला पाहिलं फ्रीजमध्ये तर ग्रेटेड चीज नाहीये माझ्याकडे, म्हणून मी चीज स्लाइसचा वापर करतेय। चीज स्लाइसने सुद्धा ही रेसिपी खूप छान आणि चविष्ट लागते। जर रेसिपी बनवताना तुमच्याकडे एखादे इंग्रेडियंट नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आणू शकता, फक्त आपल्याला चव हवी। तर चीज स्लाइस ठेवल्यानंतर याच्यावर आपण स्प्रिंकल करूया चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो। आणि जर तुमच्याकडे ऑरिगॅनो नसेल तुम्ही दुसरा कुठचाही हर्ब यूज करू शकता, आणि कुठचाही हर्ब नसेल तुमच्याकडे तर सरळ जर तुम्हाला कसुरी मेथीची चव आवडत असेल तर हलकसं कुस्करून कसुरी मेथी सुद्धा वरून तुम्ही स्प्रिंकल करू शकता। तर हे आपले ब्रेड तयार झालेले आहेत। आता तव्यामध्ये थोडंसं बटर गरम करा आणि आता आपण हे ब्रेड रोस्ट करून घेऊया, कारण खालून आपल्याला क्रिस्पी हवंय आणि वरून सुद्धा आपला जो चीज स्लाइस आहे ते हलकसं मेल्ट होणं गरजेचं आहे। तर मंद आचेवर स्लाइस आपण रोस्ट करून घेऊया फक्त 2 ते 3 मिनिटासाठी। पण त्याच्या आधी ब्रेड ठेवल्यानंतर थोडंसं बटर त्याच्यावर स्प्रेड करून घ्या साईडला आणि झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं आपण याला रोस्ट करून घेऊया, कारण चीज जे आहे ते हलकेसे मेल्ट होणं गरजेचं आहे, म्हणून झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं रोस्ट होऊ द्या। आणि 2 ते 3 मिनिटांनंतर आपण आता चेक करूया, काय मस्त दिसतायत। हे रेडी झालेले आहेत आपले चीज गार्लिक ब्रेड, खालून क्रिस्पी आणि वरून मेल्टेड चीज। गरम गरम मुलांना सर्व करा, टिफिन मध्ये द्या किंवा भूक लागेल तेव्हा तुम्ही बनवून देऊ शकता। पीसेस करून द्या किंवा फुल स्लाइस तुम्ही देऊ शकता, पण फक्त गरम गरम सर्व करा, थंड होऊन देऊ नका, कारण थंड झाल्यानंतर हलकेशी मऊ पडायची शक्यता आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि पाहत रहा सिंपली स्वादिष्ट, आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा। थँक्यू।